नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज आपण तुम्हाला नवीन अपडेट देणार आहोत. पहा ती कोणती, तर ज्या महिलांचे पती किंवा वडील नसलेल्या महिलांना KYC करताना खूप अडचणी येत होत्या पहा संकेतस्थळावर, तर याच्याबद्दल एक नवीन माहिती आली आहे पहा. तर ती काय आहे, तर संकेतस्थळावर बदल सुरू आहेत पहा. यांच्यासाठी काय बदल करण्यात येणार आहेत असे आदेश दिले आहेत पहा, तर ते आपण पाहणार आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्त्वाकांक्षी योजनेतील लाभार्थी महिलांना KYC प्रक्रिया पूर्ण करताना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः ज्या महिलांच्या पतीचे निधन झाले आहे, ज्या घटस्फोटित आहेत किंवा ज्यांना वडील नाहीत, अशा लाडक्या बहिणींच्या KYC मध्ये मोठा अडथळा निर्माण झाला होता. या गंभीर समस्येची दखल राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी घेतली. आदिती तटकरे यांनी संबंधित संकेतस्थळावर तातडीने आवश्यक बदल करण्याचे काम सुरू केले असल्याची माहिती दिली आहे. या बदलामुळे योजनेतील कोणतीही पात्र महिला केवळ तांत्रिक कारणामुळे लाभापासून वंचित राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. अशा महिलांसाठी संकेतस्थळावर एक विशेष पर्याय उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. अत्यंत महत्त्वाची अशी ही तुमच्यासाठी माहिती आहे पहा, की ज्या महिलांचे वडील आणि पती हयात नाही आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा हा अपडेट आहे पहा. खूप मला कमेंट येत होत्या की आम्ही काय करावं, आमचे पती वारलेले आहेत किंवा आम्ही घटस्फोटित आहेत किंवा आमचे वडील म्हणजे ज्यांचं लग्न झालेलं नाही आहे त्या म्हणत होत्या की आमचे वडीलही वारलेले आहेत, आम्ही कोणाचा आधार क्रमांक टाकावा. तर कुटुंबातील अन्य सदस्याचे तपशील वापरून किंवा अन्य सोप्या प्रक्रियेद्वारे KYC पूर्ण करता येईल. हा बदल लवकरच कार्यान्वित होईल. KYC प्रक्रियेत केवळ पती वडिलांच्या तपशिलाचीच अडचण नव्हती, तर संकेतस्थळ लोड न होणे, OTP वेळेवर न मिळणे आणि नेटवर्क कनेक्टिव्हिटीच्या समस्या यामुळेही हजारो महिलांना त्रास होत होता. या तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेगाने काम केले आहे. आता KYC साठीची दैनिक क्षमता वाढवण्यात आली आहे, ज्यामुळे एका दिवसात अधिकाधिक महिलांना प्रक्रिया पूर्ण करता येईल. तसेच सर्व तांत्रिक समस्या लवकरात लवकर दूर होतील, असे आश्वासन मंत्री महोदया यांनी दिले आहे. तर कशी वाटली ही माहिती? आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि ज्या महिला या अडचणीमध्ये आहेत त्यांना, तुमच्या ज्या नातेवाईक असतील, मैत्रिणी असतील, यांना तुम्ही नक्की शेअर करा. धन्यवाद.